हे कोकम मागं लावल्याशिवाय त्याच्यात मजा नाही. हो 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 कोकम. तर हे सुरमई पॉपलेट आपल्याकडे हे पेपर रवा फ्राय होतील ना. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुझं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण एक असा रेस्टॉरंट घेऊन आलोय ना, तिथे आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेजची उत्तम सोय आहे आणि मालवणी एक फूड आहेत, मालवणी स्वाद आपल्याला भेटणार आहे. तिथं फ्राय तुम्हाला मासे खायचे असतील ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण की फ्राय मध्ये सर्व मासे इथं म्हणजे फ्राय करून मिळतील तुम्हाला मित्रांनो. ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे एक. तर ह्याचा ॲड्रेस तुम्हाला मी ह्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओमध्ये. तर हे आपण पहिले ओनरची भेट घ्या मित्रांनो आणि अस्सल मालवणी आपल्याला स्वाद घ्यायचा आहे या रेस्टॉरंटच्या मार्फत आहे ना मित्रांनो. सर्व माशांची थाल्या म्हणजे ऑल माशांची थाली सर्व मिळणार आहे. चिकन मध्ये भरपूर थाल्या आहेत त्यांच्या, त्या तुम्हाला व्हरायटीज मध्ये मिळणार आहेत. अजून मटन मध्ये मित्रांनो भरपूर व्हरायटीज आहेत. फिश फिंगर भेटतील इथे स्टार्टर्स मध्ये. इथे चांगल्या प्रकारे तुम्हाला मेनू दिला जातील, तेच आपल्याला बघायचं आहे. कारण की ह्या हॉटेलचं ना मी आधी खूप नाव ऐकलं होतं, त्यासाठी मी इथं आलो. कारण की आपण भेट द्याव्या, चांगलं खायचं माणसांना आवडतो, ते चांगलं आपण हॉटेल दर टायमाला घेऊन येतो मित्रांनो. आता आपण जाऊया ओनरची पहिली घेऊन घेऊया, त्यानंतर तुम्हाला सर्व दाखवतो की आतमध्ये आपल्या इथे काय काय मिळणार आहे. नमस्कार. काय नाव आपलं? माझं केरबा पार्ले. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या हॉटेल? माझी या हॉटेल चालू करून एक 1.5 वर्ष झालं. अच्छा. त्याच्या अगोदर हॉटेल होतं, पण त्या लोकांना ते जास्त म्हणजे चालवायला जमलं नाही. मग हा सेटअप जो आहे तो त्यांचाच सेटअप आहे ऍक्च्युली. अच्छा. पण तो मी ऑलरेडी विकत घेतला सर्व आणि मी स्वतः चालू केलं. त्याच्यामुळे मला मी ज्यावेळी चालू केलं त्यावेळी चांगला रिस्पॉन्स भेटला मला. तेव्हापासून आता थोडासा व्यवस्थित आहे. अच्छा. एकदम व्यवस्थित आहे. बरीच वर्ष मी नोकरी केली या ह्याच्यामध्ये हॉटेल लाईन मध्ये केली म्हणजे ह्याच्यामध्ये कोकणी जेवण कुकिंग मध्ये केली. बाकी वगैरे इंडियन वगैरे असं काय एवढं जास्त येत नाही. बरोबर. म्हणजे आपलं कोकणी जेवण आहे ते मला परफेक्ट आहे. हो हो ते तर आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही सुरुवात केलीत म्हणजे एक कुक म्हणून आणि नंतर तुम्ही स्वतःच आता हॉटेल टाकलात. आता ह्याला 1.5 वर्ष झाला म्हणजे? 1.5 वर्ष झाला. अच्छा. आणि आपल्या हॉटेल कधी स्टार्ट होतं? सुरुवात सकाळी 11 वाजता चालू होतं. अच्छा. दुपारी 3:30 वाजता बंद होतं. ओके. मग 3:30 ते 7 वाजेपर्यंत ब्रेक असतो. अच्छा. आणि 7 ते रात्री 11:30 पर्यंत चालू असतं. अच्छा. आणि आपल्या इथे ऑर्डर घेतले जातात का, म्हणजे जसं स्विगी झोमॅटो? हा, स्विगी आहे, झोमॅटो आहे. त्याच्यानंतर पर्सनल म्हणजे होम डिलिव्हरी आहे. बरोबर. सिटिंग साठी थोडीशी जागा. हो हो ते तर आम्ही बघितली. सिटिंग एरिया आपला खूप मोठा आहे. हो, ॲम्बियन्स खूप चांगला आहे तुमचा. आणि आपला हा हॉटेल कुठे आहे, तुम्ही जरासा आपल्याला ऍड्रेस सांगू शकाल? कांदिवली ईस्ट. अच्छा. 90 फीट रोड. अच्छा. सुरभी हॉटेलच्या बाजूला राईट साईड. पुढे मालवणी प्रकारचे सर्व फूड मिळतात आणि बनवता पण तुम्ही स्वतः? बनवतो. हो हो. त्याच्यामुळे आम्हाला मच्छीला जास्त रिस्पॉन्स. बरोबर. मच्छीला जास्त आपल्या जास्त रिस्पॉन्स. बोंबील, प्रॉन्स. बोंबील तर खूप जातात. अच्छा. प्रॉन्स, सुरमई, पापलेट. बरोबर. खेकडा पण जातो. खेकडा पण आपल्या. अच्छा. शिंपले आहे. शिंपल्या. आपले शिंपल्या मसाला, शिंपल्या सुक्का आहे, शिंपल्या थाळी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये 3च आयटम आहे शिंपल्यामध्ये. खेकड्यामध्ये पण खेकडा मसाला, खेकडा सुक्का, खेकडा थाळी अशी 3 आयटम. आणि बाकी सुरमईमध्ये सुरमई फ्राय, सुरमई थाळी आणि सुरमई मसाला, सुरमई तिखले, सुरमई करी अशी बरेच आयटम आहे. म्हणजे आपल्या इथे सर्व मेन्यू मिळतात. आणि जो पण आहे तो आपल्या इथे मालवणी पद्धतीने बनवून मिळेल. ओके ओके. मी आता चिकन सुका बनवतोय. चिकन सुका आहे काय? चिकन. अच्छा. आणि पुरा आपल्या मालवणी पद्धतीने बनवतात? मालवणी पद्धती. अच्छा. आम्ही बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 20-25 वर्ष मी ह्याच इंडस्ट्रीमध्ये काम केलं हॉटेलमध्ये. आता हे चिकनचे पीस टाकतो. हे चिकनचे पीस आहेत? हो, बॉईल करून घेतलेले आहेत पाण्यासकट. बरोबर. पाणी पण असणार, त्याचा स्टॉक असल्यामुळे जास्त चव येते. हो बरोबर. ते तर आहे. कोकोनट पावडर आहे. अच्छा. सुकं होण्यासाठी. जर पातळ असेल तर ते सुकं ते तर आहे. बरोबर. सुकं चिकन तयार झालं. हो. मसाला लावू शकतो. अच्छा. म्हणजे प्रत्येक आपल्या म्हणजे कोकणी एक मालवणी पद्धतीच्या जेवणामध्ये हे
कोकम मागं लावल्याशिवाय त्याच्यात मजा नाही. हो 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 कोकम लावल्याशिवाय म्हणजे एक असा आंबट एक फ्लेवर एक जातो हा आपल्याला. flavor. हा आंबट आंबट तिखट असं खारट थोडस हो 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 चव ते लागली तर आहे. पाहिजे. बरोबर. तर मीठ लावतो याला. आपल्याकडे बांगडा फ्रायची काय प्राइस आहे तरी बघा? साईजच्या हिशोबाने असते. साईजच्या तशी size. म्हणजे जेवढी साईज असेल तशी हो, हो. आपल्याला कमी आता जास्त होऊ एवढी साईज जर एवढी 2 बांगडी जर आम्ही द्यायची झाली तर अच्छा. हे 200 रुपयाला 2 बांगडी म्हणजे 100 ला एक घ्यायचं. हो 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 बरोबर. त्याच्यापेक्षा लहान असेल तर आम्ही 50 रुपयाला पण दिलेली. 50 रुपयाला पण हो. देते का? अच्छा बरोबर. एक आपल्या इथे हो. मच्छी असेल, चिकन मध्ये, चिकन मटन चिकन मध्ये असेल तर पुरा आपली कोकणी पद्धत आहे कोकणी ना सर्व? पद्धतीने. मसाला एकदम आतपर्यंत असा लागला पाहिजे हो बरोबर. तर त्याच्याशिवाय ती मजा येणार नाही कसं. तर कॉल थोडा वेळाने तांदळाचं पीठ लावल्यामुळे ना हो. की रवा आणि हे जे तांदळाचं पीठ आहे अच्छा. ते सोडत नाही. बरोबर. तेलामध्ये जरी टाकलं तर ते असं वेगळं होत नाही. हो ते तर आहे. पकडून जात बरोबर. आणि कडक होतो मग. आता एक चिकन ग्रेव्ही बनते का आपल्या इथे? ग्रेव्ही मध्ये अच्छा. कोंबडी वड्यासाठी जे आपण अच्छा म्हणजे कोंबडी वडे आता तयार आहे. तयार आहे. तर आता चिकन चिकन त्याच्यासाठी लागणार चिकन. हो हो बरोबर. आणि आपल्या इथे कोंबडी वडे काय प्राइस असेल तरी पण एक 4 पीस वडे आणि अच्छा. 4 पीस चिकन विथ ग्रेव्ही अच्छा हे chicken gravy. 250 रुपये. 250 आपल्याला. अच्छा आणि याच्यामध्ये चिकनची जी ग्रेव्ही आहे ना त्याच्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचा जास्त वापर करतो. अच्छा. आणि फिश करी मध्ये ओलं खोबरं वापरतो. ओलं खोबरं हा, ओलं खोबरं. जास्त वापरतात. हो आता ही कोंबडी वड्याचं तयार आहे. चिकन. कोंबडी वड्यासोबत आपले हे आता चिकनची ग्रेव्ही बनली म्हणजे चिकन हो. आहे आपण चिकन ग्रेव्ही आहे मगाशी बनवते सुकं चिकन सुकं चिकन होतं. आता ही कोंबडी वड्याबरोबर जी ग्रेव्ही देतो ना कोंबडी वडी म्हणजे वडे वेगळे आणि कोंबडी वेगळी. अच्छा. तर कोंबडी बरोबर. म्हणजे हे असेल हो हो ग्रेव्ही येते त्यासोबत. ग्रेव्ही आणि 4 पीस असेल. हो हो बरोबर. तर हे सुरमई पॉपलेट आपल्याकडे हे पण रवा फ्राय होतील ना? हो, आणि हो. जर कुणाला जर पाहिजे असेल का की कुठे कुठे पण तवा फ्राय होतात तसे पण आपल्या इथं पद्धतीने मिळते. तसं पण देऊ हो. शकतो. त्याला कुणाला रवा आवडतो कुणाला आवडत नाही. हो हो कुणाला तांदळाचं पीठ आवडतं बरोबर. कुणाला तेही आवडत नाही. अच्छा. असे पण असतात पण ते त्या तर लोकांना तसं देऊ शकतो असा काही प्रॉब्लेम नाही. हो हो तर आहे. जास्त करून मला कस्टमर जे माझे कस्टमर आहेत तर त्यांना रवा फ्रायचा आवडतो. अच्छा रवा फ्रायच आहे ना? खायला कडक असं लागतं मजा येते. आणि काय प्राइस असेल काका तरी पण आपल्या इथे? साईजच्या हिशोबाने आता या पापलेटची साईज असेल मला वाटते 250-300च्या हिशोबाने. 250-300 हिशोबाने. हा. म्हणजे आपल्याकडे साईज अस्पर साईज आपल्याला देते. एक्सपर्ट साईज. अच्छा. म्हणजे रोज म्हणजे मार्केटची प्राइस बदलत असते. हो हो म्हणजे त्या आपण जेव्हा पद्धतीने मच्छीला size. देतो तेव्हा अलग अलग रोज अलग अलग प्राइस म्हणजे हा, असतात. price मध्ये हो फक्त बांगडा मांदिली हो हे बरोबर जे आयटम आहेत ते म्हणजे छोटे छोटे जे आयटम आहेत ना, बरोबर. त्यांची प्राइस फक्त फिक्स ठेवली. अच्छा. आता ही सुरमई आहे का? हा सुरमई प्राइस. अच्छा. आणि सुरमईची काय प्राइस असेल आपल्याकडे? सुरमईची 350 रुपये प्राइस आहे. Price आहे. हे जे दिलेले आहे हे थाळीसाठी आहे. ओके त्याच्यामुळे एक पीस छोटा आणि एक पीस मोठा असेल. बरोबर. जर सुरमई फ्राय पाहिजे असेल ना तर दोन्ही पीस कमीत कमी असे सेम पीस अच्छा मोठी piece. बरोबर. असे तयार झाले. यायचा कसं तुम्हाला सांगतो, कांदिवली ईस्टला या. कांदिवली ईस्टला आलात ना तर ठाकूर कॉम्प्लेक्स आहे आणि ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये 90 फीट रोड आहे. 90 फीट रोडला तुम्हाला आपला मालवणी सॉस दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो इथं आलात ना तुम्हाला एक प्रॉपर एक जरा लँडमार्क सांगतो. तर बाला ठाणे ही आहे मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशनचा आहे ना जरा पुढे आलात ना तर हा एक राईट जाईल तुम्हाला. त्या राईटनी सीधा आलात ना तर पुढे थोडासा थोड्या अंतरावरती म्हणजे 5 मिनिटानंतर तुमची गाडी असेल किंवा तुम्ही चालत असाल 10 मिनिटावरती आहे. आणि जर गाडी बिडी असेल ना तुम्हाला 5 मिनिटं तुम्ही इझी पोचाल. तर मित्रांनो बागाठाके ठाणे आहे ना तिथनं जर मेट्रो स्टेशनच्या इथनं जर तुम्ही राईट मारलात ना तर हा सीधा रोड आहे. तर बघू शकता या सीधा रोडनी जा. आणि मित्रांनो जर आलात ना या रोडनी तर हा रोड सीधा आहे आणि सीधा रोड पहिला राईट आहे. मित्रांनो तो पहिला राईट तुम्ही मारू शकता. तर मित्रांनो ठाकूर कॉलेज लागेल बघू शकता. तर ठाकूर कॉलेज आहे ना तर त्याच्या जस्ट राईटला जर तुम्हाला सर्कल लागेल तर जस्ट राईटला तुम्हाला आपला हॉटेल दिसेल. तर चला आपण जाऊया तुम्हाला. तर हा सर्कल आहे मित्रांनो बघू शकता. आणि ह्या सर्कलच्या राईटला जस्ट इथं आपल्याला मालवणी चौक तुम्हाला दिसेल हॉटेल. हे बघा
मालवणी स्वादला पोचलेलो आहोत. कारण की यायचं असेल ना मित्रांनो, कांदिवली पडते, पण कांदिवलीवरनं नको येऊ तुम्ही. जर यायचं झालं ना तर बोरिवलीवरनं या. बोरिवलीला अगदी नजदीक म्हणजे खूप जवळच आहे. कांदिवलीनं आलात ना तर तुम्हाला थोडासा लांब पडेल, जास्त नाही, तिथं पण येऊ शकता तुम्ही. चला मंडळी, आपण आज मालवणी स्वादचा आज आपण सुरमई थाली मागितलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय मिळतं ते तुम्हाला दाखवतो. तर या त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सुरमई भेटेल, मोठी खडी आहे बघू शकता सुरमईची, ही भेटेल. मच्छीची ग्रेव्ही आहे मित्रांनो, विथ जावला देतात आपल्याला, आणि सोलकढी. त्याच्याबद्दल आपण 3 चपाती देतील. जर तुम्हाला चपात्या नको पाहिजे असतील ना, त्याच्याबद्दल तुम्हाला एक तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी भेटते, तुम्हाला मिळू शकते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला राईस देतात बघू शकता. तर हा राईस एवढी ही आपली प्रॉपर डिश आहे मित्रांनो. फिश थाली बोलू शकतो. आणि त्याच्यामध्ये फिशमध्ये व्हरायटीज म्हणजे आपली एक सुरमई थाली झाली. तर आपण आता ट्राय करूया कशी आहे ती बघूया. एक मालवणी चव आहे ती आज घेऊया आपण. आणि मालवणचे फिश खायची, चिकन खायची एक मजा असते ना, ती अलग असते, कारण त्यांचे मसाले अलग असतात. या तुम्हाला आता पहिले मी सुरमईची तुम्हाला क्वालिटी दाखवतो मित्रांनो. क्वालिटी बोलू ना मित्रांनो, वरती जो मालवणी मसाला बोलतात आणि वरतून जे रवा फ्राय केलेत ना ते खूप बेस्ट. आणि बघू शकता यामध्ये वाव, खूप छान आहे मित्रांनो ही ह्याची क्वालिटी. आणि एक साईज वगैरे बघायला ना खूप जाड आहे मित्रांनो, बघू शकता. आणि मसाले आतून भरून भरून लावलेले आहेत. तर बघू शकता मसाल्याची चव. आणि वरती जो रवा फ्राय झाला आहे ना तर त्याची आणि कोटिंग बघू शकता किती मोठी आहे. वाव, छान आहे. मित्रांनो दुपारचा टाइम झाला, भूक पण जास्त लागलेली आहे, फटाफट ट्राय करतो. तर या पहिले आपण ना चपातीसोबत ट्राय करूया, सोबत ट्राय करूया. आणि तुम्हाला माहिती असेल की सुरमई फ्राय असेल किंवा बांगडा असेल, ही खायची मजा आहे ना खूप छान आहे. हे बघा, आपण ट्राय करूया. नॉनव्हेज खाणाऱ्यांची ना मच्छी खूप फेवरेट असते, म्हणजे बोलू तर तशी माझी पण आहे. मला खूप छान आहे. म्हणजे चव बोलू ना तर प्रॉपर म्हणजे मालवणचे लोकांचे जे हातचे जेवण म्हणतो त्याचेच आहे. आणि हे बघा, आणि वरतून आहे ना ज्यांनी रवा फ्राय केलेला आहे ना तो एकदम क्रिस्पी चव येते त्याची वरतून, ती मला चांगली वाटली म्हणजे. आणि आता आहे ना आपण आतमध्ये आपल्या आणि त्याच्यामध्ये आपण ग्रेव्ही ट्राय करूया. तर ग्रेव्हीची क्वालिटी तुम्हाला दाखवतो पहिली. तर ग्रेव्ही खूप घट्ट आहे आणि आतमध्ये ना एक कोकमचा फ्लेवर आहे, म्हणजे एक मालवणी प्रकार असतो त्याच्यामध्ये जास्त जेवणामध्ये ना कोकम वापरतात. ती कोकमाची चव जे काय अलग होते. तर आपण बघूया, तर ट्राय करूया कशी आहे ती. आणि ही आहे फिश ग्रेव्ही, तर आपण ट्राय करूया. खाल्ला मित्रांनो आणि बेस्ट आहे, एकदम चव चांगली आहे. आणि आपण ना ह्याच्यामध्ये पण खाल्ला तर तुम्हाला बोललो मी कोकमाची चव लागते, पण खरंच खूप छान झाली ग्रेव्ही बोलायला गेलात तर. आणि ना स्पेशली घट्ट आहे, आणि जी घट्ट खायला मजा येते ना ती खूप अलग आहे. आणि त्याने ना आपल्याला सोबत जावला दिलेला आहे. जावला पण खाऊन दाखवतो पटापट तुम्हाला कसा आहे. मित्रांनो तुम्ही आलात ना जावल्यावर चपाती किंवा भाकरी तुम्ही खाऊ शकतात. आणि जावला मला खूप फेवरेट आहे, म्हणजे जावल्याची ग्रेव्ही असेल, म्हणजे अलग प्रकारचे कालवण बनवतात जावल्यामध्ये, ते मला खूप आवडतात. आणि सुका जावला मला भाकरीसोबत खूप आवडतो खायला. वा सर, म्हणजे एक रेस्टॉरंट चव आहे मित्रांनो, त्याचं मला वाटत नाही असं वाटतं घरगुती कुणी आपल्या घरी जेवण बनलाय आणि ते मी प्रॉपर इथं बसून खातोय. खूप छान आहे. सोलकढी आहे मित्रांनो, खूप घट्ट आहे. आणि वरती जी तर्री बनली ना मित्रांनो, कारण की घट्ट आहे म्हणून तेवढी तर्री बनली आहे, पण खूप. तर मित्रांनो मालवणी स्वादचा ना आपल्याला स्पेशल म्हणजे बोलू तर पॉम्पलेट फ्राय आहे आणि त्याची डिश आहे पुरी. तर फिश डिश बोलू शकतो, त्याच्यामध्ये आपण पॉम्पलेट घेतलेला आहे. तर या तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय मिळतं. जे मगाशी होतं ना मित्रांनो तसंच आहे, आपल्याला फ्रायवाला पॉम्पलेट भेटणार आहे. त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. आणि पहिले तुम्हाला क्वालिटी दाखवतो. जे मसाला आहे ना ते आतमध्ये पुरा म्हणजे पोचला आहे, बघू शकता. असा याचा डीप फ्राय आहे. आणि हा रवा फ्राय मित्रांनो. आणि चला याची क्वालिटी आणि टेस्ट चांगलंच आहे कशी आहे बघा. पुरा आतमध्ये मसाला घुसला आहे आणि त्यांचा घरचा मसाला आहे, जे मालवणी लोक घरी वापरतात त्यांच्या, तेच घरी बनवून यांनी आपल्या रेस्टॉरंट हॉटेलमध्ये आणलेला आहे. आणि त्याचा मेन्यू आपल्या बनवून देतात आहेत, कारण की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एक कोकणी चव घ्या किंवा एक मालवणी चव घ्या. चव घेऊन दाखवतो, कारण की पॉम्पलेट खूप फ्रेश आणि सॉफ्ट आहे, बघू शकता.
मला यांची क्वालिटी चांगली आवडली, कारण की मसाले आहेत ना, कारण की आपण जेव्हा पण खातो तो व्हाईट असतो ना, त्याला काही जास्त चव नाही, म्हणजे सॉल्टी चव नाही. आणि ह्याच्यामध्ये ना मसाला आतमध्ये पोचलाय, तर बघूया चव कशी होते याची पण. म्हणजे कसा असतो, जेव्हा आपण मच्छी खायचं असतो ना, त्याचा फ्लेवर जो सॉल्टी त्या ह्याच्यामध्ये मला एक भेटला, आणि तो वास खाताना येतो, तो पण फ्रेश आहे मित्रांनो. खरंच मला पॉम्प्लेट फ्राय स्पेशली बोलू तर सुका पण खायला आवडतं, त्यामुळे मला कशाची गरज नाही लागत की मला भाकरी पाहिजे चपाती पाहिजे. मला असं फ्राय केलं ना खायला खूप मजा येते. खरं एक बालवाडीचं मला चहा पॉम्प्लेट फ्रायमध्ये पण मिळणे मित्रांनो. खरं तुम्ही आला ना नक्की ट्राय करा, मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, आपण घट्ट ग्रेव्ही आहे ना, ते मी तुम्हाला बोललो की असं मला खायला आवडले, पण आपण ना राईस सोबत ट्राय करू. राईस सोबत खायला मजा येईल असं मला वाटतंय, कारण की असं काय असलं ना तर खूप मजा येते. फक्त मी तुम्हाला चवीसाठी फक्त दाखवतो की कसं आहे. हे तर मला संपवायला लागणार आहे, कारण की मला खूप आवडलं आहे आणि मी संपवणार आहे. फक्त एक चव घ्यायसाठी तुम्हाला दाखवतो की कसं आहे. विथ आपण ना ह्याच्यामध्ये ना पॉम्प्लेट टाकूया, पॉम्प्लेट टाकूया आणि खाऊया. राईस सोबत आहे ना मित्रांनो, खरंच खूप मजा येते. बरं तुम्ही आलात ना तर एक्स्ट्रा राईस पण घ्याल खायला खात, कारण की मच्छी आणि जी प्रॉपर बनलेली असते ना आपली ही करी, मच्छी करी, ती आणि हे खायची मजा खूप अलग आहे. म्हणजे एक फ्लेवर येतो ना कोकणातला, तो मच्छीचा सॉल्टी फ्लेवर, किंवा एक बोलायला गेलं तर एक प्रॉपर चव कोकणाची, ती आपल्या डिशमध्ये मला मिळाली आहे मित्रांनो. आणि स्वतः ओनर जेवण बनवतात, ते कम से कम 20 वर्षापासून म्हणजे कुकिंगमध्येच आहे. त्यांनी स्वतःचा, आता तुम्ही मागाशी बघत असाल 1.5 वर्ष झाला त्यांनी चालू केलेलं आहे. तर खूप छान जेवण मिळते मी असं बोलू शकतो, कारण की त्यांची आता टेस्ट आहे ना खूप छान आहे. तर मित्रांनो, मल्हार, बोरिवली, अजून कांदिवली ह्या लोकांना चांगला आहे, म्हणजे हा बेस्ट एक हॉटेल मिळणार आहे की स्वस्त खायची मजा आहे ना, तर क्वालिटी पण तुम्हाला मागची दाखवली, एकदम स्वस्त्यामध्ये मस्त आपल्याला तिथे प्रॉपर जेवायला मिळणार आहे. तर तुम्ही विथ फॅमिली आलात ना तर तुमच्या इथे बेस्ट हॉटेल आहे, कारण की विथ फॅमिली आलात ना तुम्हाला इथं एक एक थालीमध्ये तुम्हाला किती व्हरायटीज मिळते बघू शकता. प्रॉपर दोघं तुम्ही तरी आरामात खाऊ शकता. मित्रांनो, आहे कोंबडी वड्यांसोबत जो आपला चिकन प्रॉपर बनतो ना आपल्या घरी वगैरे बनत असत त्या प्रकारचा चिकन आहे, कारण की हा घट्ट बघू शकता किती आहे. जर तुम्ही आलात ना तर कोंबडी वड्यापासून सर्व ट्राय तुम्ही करू शकता. मालवणी सॉसची प्रॉपर चिकन थाली आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतो काय काय याच्यामध्ये मिळतं. तर या, तर ही मित्रांनो पहिले तुम्हाला ग्रेव्ही मिळेल, बघू शकता चिकनची ग्रेव्ही आहे, आणि विथ तुम्हाला सुकं चिकन पण मिळणार आहे, ते सुकं चिकन आहे. त्यासोबत तुम्हाला ना सोलकढी पण मिळणार आहे विथ राईस. आणि त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत मित्रांनो की तुम्ही जर तुम्हाला जर भाकरी पाहिजे असेल तर तुम्हाला एक भाकरी मिळेल, आणि जर तुम्हाला जर चपाती खायची असेल ना तर तुम्हाला त्याच्यासोबत 3 चपात्या मिळणार आहेत. तर जे आपण ह्याच्यावर टेस्ट करूया कसं आहे, तुम्ही सर्व दाखवतो. तर पहिली मला क्वालिटी दाखवतो मित्रांनो. हे बघा, खूप छान असं म्हणजे एक मालवणी पद्धतीने बनवला जो चिकन आणि विथ ग्रेव्ही आहे. आणि सुकं चिकन ना झाला मला याचा कलर खूप छान वाटला, कारण की जो मसाले आहेत हे बघा, चिकन तर आहेत पण मसाले आहेत ना ते लय घट्ट वाटतात आहेत. बरं टेस्ट करतो. तर एक जो जिभेवर पडल्यावर जी चव येते ना ती खूप छान आहे. आपण पहिले ट्राय करूया. मी ह्याच्यासोबत पहिले ट्राय करतो. बिग चपाती सॉफ्ट आहे, तर चला आपण पहिले ट्राय करूया. मी तर ट्राय करणार पहिला सुका चिकन, काय मला सुका चिकन खूप आवडलं मित्रांनो. त्याची ग्रेव्ही आहे ना जे ती मला खूप आवडली. पहिले मी ग्रेव्हीसोबत ट्राय करतो, म्हणजे वरती मसाला बोलू शकता, ग्रेव्ही नाही मसाला आहे. वा, चिकन खायची मजा आहे ना ही आहे मित्रांनो. आणि आपल्याला ग्रेव्हीसोबत ट्राय करायचं आहे, ते पण करू. पण मी परत एकदा तुम्हाला ह्याच्या आता पीससोबत खाऊन दाखवतो. त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे पीस आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. बापरे, वाव, खूप छान. चला, भूक आता आवरत नाही माझी, कारण की टेस्टी पण खूप जास्त जेवण आहे त्यांचा.
तर मी तुम्हाला हे चिकनच्या पीस बरोबर खाऊन दाखवतो विथ त्यांचा मसाला. तुम्ही चालात ना, तुम्हाला रिकमेंड करेन एकदा फक्त चिकन थाली तुम्ही घेऊन बघा. त्यामुळे सुका चिकन आहे ना ते एकदा ट्राय करा, खूप छान आहे. म्हणजे थोडं युनिक प्रकारे बनवलेला गेलेला आहे. ह्या रेस्टॉरंटमध्ये भेटली ही चव मला. बाकी अजून पण सुका चिकन मी असा एवढा नव्हता खाल्लेला, कारण की त्या कलरवरनं बघू शकता तो थोडा ब्राउनिश आणि ब्लॅक कलर चढलाय ना मित्रांनो, त्यामुळे मला समजले की ह्याची क्वालिटी खूप छान आहे. मित्रांनो आपल्याला ना चिकनची ग्रेव्ही पण दिली आहे, तर चिकनच्या ग्रेव्ही सोबत आपण ना राईस ट्राय करूया. तुम्हाला तर ट्राय करण्यासाठी मित्रांनो मी चमच्याने खातोय, नाहीतर मला सवय आहे की हातानेच खायची, पण तुम्हाला दाखवायसाठी मी आता फक्त चमच्याने खातोय. तर या ट्राय करूया. मस्त असा कलर चढलाय, ह्याला तांबडा रस्सा पण बोलतात, एक पद्धत आहे एक. तर या हे पण चव घ्या. मला वाटतं ना तांबडा रस्सा हा लोक पियत असतील त्याची चव अशी आहे, कारण की एक टाईप सूप कसा असतो त्या पद्धतीने चव आले. आणि तर मित्रांनो तुम्हाला मी हायली रिकमेंड करेन, तुम्ही तर आलात ना तर चिकन थाली, सुरमई थाली, पॉम्प्लेट थाली आणि कोंबडी वडे खायला मात्र विसरू नका. मग तुम्ही आलात ना तर स्पेशली तुम्ही हे खाऊ शकता मित्रांनो. आणि जी चव आहे ना ती अप्रतिमच आहे, सर्वात जास्त टेस्ट घेतली, खूप छान आहे. आता मला एवढं संपवायचं आहे, तर आता मी संपवतो, त्यानंतर तुम्हाला मिळतो. तर चला मंडळी, तुम्ही आता बघितलं असाल किती आपण खाल्ला. भरपूर आपण 2-3 डिश घेतल्या होत्या, तुम्हाला माहिती आहे. सुरमई थाली घेतली होती, पॉम्प्लेट थाली घेतली होती, चिकन थाली घेतली होती आणि कोंबडी वडे घेतले होते. तर मित्रांनो सर्वांची अप्रतिम चव म्हणजे एक मालवणी चव झाली मित्रांनो. मालवणी हॉटेल आहे आणि चव पण आपली त्या प्रकारे बघितली आपण. जे स्वतः ओनर आहेत ना ते 19 वर्षापासून मालवणी फूडच बनवत आहेत. आधी ते जॉब करायचे, काम करायचे एका दुसऱ्या हॉटेलमध्ये, नंतर त्यांनी स्वतःहून त्यांचा बिझनेस चालू केला. म्हणजे आता त्यांना 1.5 वर्ष झाली या बिझनेस स्टार्ट करून. पण खूप म्हणजे जास्त करून ना मित्रांनो खूप लांबून इथं ऑर्डर्स येतात. म्हणजे बोला गेलं स्विगीवरती, झोमॅटोवरती ह्यात ना ऑर्डर्स यांच्या इथं खूप लांबून येतात. आणि एक चव लक्षात येते माणसानं की इथं किती चव भेटते, एक चांगली चव आहे, उत्तम चव आहे, प्रॉपर चव आहे. अशी चव असली ना मित्रांनो तर नक्की इथं म्हणजे जास्त मागणी पण होते. तुम्ही बघू शकता, तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस पण दिला आहे मित्रांनो, कुठून यायचं ते पण सांगितलं आहे. तर तुम्ही तसं फॉलो करून आलात ना तर चालेल. जर ट्रेननी कोण येणार असाल दुसऱ्या एरियात ना, म्हणजे मुंबईमध्ये आपल्या पण कोण ट्रेनने येत असेल ना तर बोरिवलीवर नाही, बोरिवली खूप जवळ आहे, त्याचा ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर दिला आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला हायली रिकमेंड करतो मित्रांनो, जेवढ्या पण आपण डिश बघितल्या ना सर्व प्रॉपर उत्तम होत्या. फॅमिली हॉटेल आहे मित्रांनो, फॅमिलीसोबत येऊन इथं तुम्ही तुमचा लंच करू शकता. यांचा जो चिकन होता तो चिकन खाण्याची जी मजा आहे ना मित्रांनो खरंच खूप छान आहे इथं. कारण की चिकन ना इथं 2-3 प्रकारचा चिकन बनतो इथं. कोंबडी वड्यासोबत जो अलग चिकन देतात, चिकन सुक्का बनवतात ना तो जरा अलग यांचा आहे. आणि चिकन ग्रेव्ही पण मिळते मित्रांनो, ती पियाला खूप मजा येते. आणि त्याला तांबडं रस्सा वगैरे बोलू शकतो आपण, तसा पद्धतीने ज्यांनी बनवलं आहे. पण खूप छान मजा आली आजचं जेवण जेवून. नक्की हॉटेलला भेट द्या, ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर दिला आहेच. आणि कशी व्हिडिओ वाटली मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर आपल्या यूट्यूबवर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन आम्ही ट्राय करत असतो की कुठं आपल्याला बेस्ट जेवण मिळतोय. जसं आज आपण इथं बेस्ट जेवण घेतला तर मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशा की नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.